परभणीमध्ये संविधानाच्या अवमानाच्या घटनेनंतर सध्या आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालेलं आहे। आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड करण्यात आलेली आहे। रस्त्यांवरती टायर जाळून वाहतूक देखील थांबवण्यात आलेली आहे। हे दृश्य आहेत परभणीमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवरती टायर जाळून निषेध केला जातोय, आंदोलन केलं जातंय। त्याचबरोबर काल दगडफेक झालेली होती, काही गाड्यांची जाळपोळ देखील करण्यात आलेली होती आणि आज परभणी बंदची हाक देण्यात आलेली होती। सकाळपासून परभणीमध्ये शांततेत बंद सुरू होता, मात्र दुपारच्या सत्रामध्ये या बंदला हिंसक वळण प्राप्त झालेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय, लाठ्या-काठ्या घेऊन काही तरुण या ठिकाणी जाळपोळ करताना पाहायला मिळत आहेत, तर काही दुकानांची तोडफोड देखील या तरुणांनी केलेली आहे। परभणीमधील स्थिती सध्या चिघळलेली आहे। परभणीमधील आजच्या बंदला हिंसक वळण प्राप्त झालेलं आहे। काल देखील परभणीमध्ये काही ठिकाणी दगडफेक, गाड्यांची जाळपोळ, दुकानांची तोडफोड करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज बंदची हाक देण्यात आलेली होती। सकाळपासून हा बंद शांततेत सुरू होता, मात्र दुपारच्या सत्रामध्ये या बंदला हिंसक वळण प्राप्त झालेलं आहे। अनेक ठिकाणी दुकानांवरती हल्ले केले जात आहेत, दुकानांची तोडफोड काही तरुणांकडून केली जाते। पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। काही रस्त्यांवरती टायर जाळून निषेध केला जातोय, आंदोलन केलं जातंय आणि या आंदोलनाला आता हिंसक रूप प्राप्त झालेलं आहे, हिंसक स्वरूप प्राप्त झालेलं आहे। हे तरुण काही दुकानांची तोडफोड करताना पाहायला मिळत आहेत। हातामध्ये लाट्या काट्या घेऊन हे तरुण या परभणी शहरामधून फिरताना पाहायला मिळत आहेत। दोन दृश्य आपण परभणीमधील पाहतोय। परभणीतील रस्त्यांवरती टायर जाळून वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत, हिंसक झालेले आहेत। शहरातील विविध रस्त्यांवरती टायर जाळून निषेध केला जातोय, तर काही ठिकाणी दुकानांची तोडफोड केली जाते। परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अवमान करण्यात आलेला होता आणि त्यानंतर परभणीमध्ये ही हिंसा उफाळून आलेली आहे। काल देखील दगडफेक, जाळपोळ, गाड्यांची तोडफोड, दुकानांची तोडफोड करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज बंदची हाक देण्यात आलेली होती। सकाळपासून शांततेत बंद सुरू होता, मात्र दुपारच्या सत्रात या बंदला हिंसक स्वरूप प्राप्त झालेलं आहे। परभणी शहरातील बाजारपेठेमध्ये दुकानांची तोडफोड काही तरुणांकडून केली जाते, जाळपोळ केली जाते। रस्त्यावरती टायर जाळले जात आहेत, गाड्या जाळल्या जात आहेत, वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न देखील या आंदोलकांकडून केला जातोय आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। काही गाड्यांची जाळपोळ केल्याची दृश्य आपण पाहतोय। परभणी शहरामध्ये हिंसक स्वरूप प्राप्त झालेलं आहे, तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं विटंबना किंवा अवमान एका मनोरुग्णाने केलेला होता आणि त्यानंतर परभणीमध्ये हा हिंसा उफाळून आलेला आहे। काल देखील अशाच प्रकारच्या हिंसक घटना परभणी शहरामध्ये घडलेल्या होत्या। दगडफेक करण्यात आलेली होती, काही गाड्यांची जाळपोळ करण्यात आलेली होती, दुकानांची तोडफोड करण्यात आलेली होती आणि आज पुन्हा अशाच प्रकारची हिंसा ही परभणीच्या रस्त्यांवरती पाहायला मिळते। परभणी शहरामध्ये बाजारपेठेमध्ये दुकानांची तोडफोड करण्यात आलेली आहे, दुकानांवरील फलक देखील तोडण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर जाळपोळ केली जाते, गाड्यांची जाळपोळ केली जाते।
रस्त्यावरती टायर पेटवले जात आहेत, जमाव हा आक्रमक झालेला आहे, हिंसक झालेला आहे, हे आंदोलक हे हिंसक झालेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे परभणीचे प्रतिनिधी अक्षय मुंडे. अक्षय, परभणीमध्ये पुन्हा एकदा हिंसा सुरू झालेली आहे, आंदोलक आक्रमक झालेले आहेत, रस्त्यांवरती जाळपोळ सुरू आहे, दुकानांची तोडफोड सुरू आहे. सध्याची परिस्थिती काय आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. नक्कीच आज दुपारनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागलेले आहे. आता पोलिसांकडून आसू गॅसचा वापर केला जात आहे आंदोलकांना पांगवण्यासाठी. आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक केली जात आहे. आपण पाहू शकतात की कशा प्रकारे परभणीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जागोजागी चौकामध्ये दगडफेक करण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत. एकंदरीतच पाहता आता नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासनासमोर शांतता राखण्याचे आव्हान निर्माण झालेले आहे. नक्कीच पोलिसांकडून कशा प्रकारे कारवाई केली जाते, कारण आज जी बंदची हाक दिलेली होती, सकाळपासून हा बंद शांततेत सुरू होता, मात्र अचानक अशा प्रकारच्या हिंसक घटना दुपारपासून सुरू झाल्यात. नक्कीच पोलीस प्रशासनाकडून दुपारपर्यंत शांतता ठेवण्यात यश आले होते पोलीस प्रशासनाला. मात्र दुपारी अचानक हिंसक वळण लागले आणि या हिंसक संघाचं रुद्ररूप धारण केलेलं आहे. हा आंदोलनाचा रुद्ररूप धारण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून आसू गॅसचा वापर करत लाठीचार्ज केला जात आहे आणि आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नक्कीच जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडून या जमावाला शांत होण्यासाठी काही आवाहन केलं गेलंय का? रात्रीपासूनच पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून शांततेचे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र असे असतानाही आंदोलक हिंसक झालेले आहेत. नक्कीच परभणीमधील ही दृश्य आहेत. परभणीमधील आंदोलनाला आता हिंसक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. दुकानांची गाड्यांची जाळपोळ सध्या परभणी शहरामध्ये सुरू आहे. आंदोलक हे हिंसक झालेले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाच्या नेत्या फौजिया खान आपल्या सोबत आहेत. फौजियाजी, परभणीमधील आंदोलनाला आता हिंसक स्वरूप प्राप्त झालेलं आहे, जाळपोळ सुरू आहे, दगडफेक सुरू आहे, काय प्रतिक्रिया आहे? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? बिलकुल खूप चिंतेची बाब आहे. एक तर उगीचच काहीतरी म्हणजे लोकांना भडकवण्याचा प्रयत्न होत आहेत. एका बाजूने एक मोर्चे काढत आहेत लोक आणि सगळ्यात म्हणजे संविधान आमच्या जे आहे सगळ्यात पवित्र ग्रंथ आहे त्याच्यावर जर कोणी हे करत असेल तर लोकांची भावना तर भडकणारच आहे ना. या देशाच्या संविधानावर श्रद्धा ठेवणारे जे लोक आहे ते काम सगळ्यांचं आहे की आपण अशी परिस्थिती येऊ देऊ नये. पण अशी झालेली आहे. आता मी बोलले कलेक्टरला वगैरे की हे कायदा हे ब्रिंग इट अंडर कंट्रोल आणि ते काम करत आहेत. पण हे चिंतेची बाब आहे. म्हणजे संविधानावर हल्ला होणं हे कोणालाही सहन करण्यासारखी बाब नाहीये. नक्कीच. मात्र फौजियाजी, या जमावाला, या आंदोलकांना शांत होण्यासाठी तुम्ही काही आवाहन कराल का? नक्की करणार. मी माझा व्हिडिओ पण काढणार आहे शांततेसाठी आणि सगळ्यांनी शांतता पाळली पाहिजे. आपला परभणी आहे ते सुरक्षित राहिला पाहिजे आणि आपण सलोख्याने सगळे जगले पाहिजे तिकडे. हीच आमची भूमिका आहे आणि मी त्याच्यावर व्हिडिओ काढणार आहे. नक्कीच. धन्यवाद फौजिया खानजी, तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिल्याबद्दल. या संदर्भात बोलण्यासाठी आमदार राहुल पाटील आहेत. राहुल पाटीलजी, परभणीमध्ये जे आंदोलन सुरू होतं त्याला हिंसक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. एका मनोरुग्णानं, एका माथेफिरूनं संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केलेला होता आणि त्यानंतर हे आंदोलन पेटलेलं आहे. काय प्रतिक्रिया आहे? सध्या जमावाला शांत करण्यासाठी तुम्ही काही आवाहन कराल का? नाही, मी स्वतः शहरामध्ये आहे, शिवाजी चौकामध्ये आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. तशा प्रकारची काल दुर्दैवी घटना घडलेली आहे. संविधानाचे एक माथे फिरून अवमान करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याबद्दल समाजाच्या ज्या भावना आहेत त्या आज बंद पाळण्यासाठी सर्वजण रस्त्यावर होते. पण काही युवकांनी त्यामध्ये दगडफेक आणि काही टायर जाळण्याचा तुरळक प्रकार घडलेला आहे. पण आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे आणि सर्व जनतेस मी आवाहन करतो की आपण शांततेच्या मार्गाने हा जो बंद आहे आपल्याला पाळायचा आहे. संविधानाचा जशा प्रकारचं अवमान करण्यात आलेला आहे का माथे फिरूकडनं त्याचा निषेध तर आम्ही करतोय. पण सर्व समाजातील सर्व लोकांना माझं आव्हान आहे की आपण शांततेच्या मार्गाने हा बंद पाळला पाहिजे. कसल्या प्रकारचं जाळपोळ किंवा दगडफेक होता कामा नये. पोलीस फोर्स सुद्धा अतिरिक्त पोलीस फोर्स आम्ही शहरामध्ये मागवलेला आहे आणि परिस्थिती अत्यंत नियंत्रणाखाली आहे. कसल्या प्रकारचा दंगा यानंतर होणार नाही अशा प्रकारची काळजी आम्ही घेणार आहोत.
नक्कीच या संपूर्ण घटनेच्या दरम्यान मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांशी तुमचं काही बोलणं झालंय का? नाही, सध्या कोणाशी बोलणं झालेलं नाही. आम्ही इथं शिवाजी चौकाच्या आजूबाजूलाच आहोत. काही ठिकाणी सीसीटीव्ही फोडण्यात आलेले आहेत, काही ठिकाणी रस्त्यावरचे काही रिक्षा असतील, गाडी असतील, त्याचे काच सुद्धा काही फुटलेले आहेत. पण परिस्थिती अशी काही नियंत्रणाबाहेर नाही. परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. कुणी घाबरून जायचं काम नाहीये. शहरामध्ये अत्यंत शांतता राखण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि येणाऱ्या 2-3 तासामध्ये सगळी परिस्थिती सुरळीत होईल. नक्कीच धन्यवाद राहुल पाटीलजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. यानंतर बोलण्यासाठी आपल्यासोबत आनंदराज आंबेडकर आहेत. आनंदराज आंबेडकरजी, परभणीमध्ये संविधानाच्या अवमानानंतर आता दलित संघटना आक्रमक झालेल्या आहेत. कालपासून आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि आज मोठ्या प्रमाणावरती जाळपोळ आणि दगडफेक सुरू आहे. काही दुकानांची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे. हो, अत्यंत दुर्दैवी आहे हा प्रकार. परंतु ज्याने संविधानाची मोडतोड केली आहे ते सुद्धा अत्यंत निषेधार्ह आहे. सरकारला आव्हान आहे की ताबडतोबीने अशा माणसाविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, म्हणजे लोकांचा राग शांत होईल. आणि त्याचबरोबर आंबेडकरी जनतेला माझं आव्हान आहे की शांतता राखा, कायदा हातामध्ये घेऊ नका. आपण बाबासाहेब दिलेल्या कायद्यानुसार चालणारे लोक आहोत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं शांतता भंग होईल असं करू नका, असं माझं आव्हान आहे. आपल्याला सांगू इच्छितो, आमचे रिपब्लिक सेनेचे कार्यकर्ते तिथे शांतता राखण्यासाठी खास गेलेले आहेत आणि ते लोकांना शांत करण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत. आनंदराज आंबेडकरजी, संविधानाच्या अवमानानंतर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणं, आपला निषेध व्यक्त करणं इथपर्यंत योग्य होतं, मात्र जाळपोळ करणं, तोडफोड करणं हे योग्य आहे का? अशा प्रकारे जमावानं पूर्ण शहरामध्ये जाळपोळ करणं, दुकानं तोडणं, कशा प्रकारचं आवाहन कराल तुम्ही? तो ऍक्शन घेतली असती तर हा हे झाला नसता. पोलिसांची सुद्धा तिकडची लापरवाही आहे. काय झालेला इन्सिडेंट आहे, परंतु पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेण्याऐवजी फार अत्यंत हलक्यात घेतल्यामुळे लोकांचा राग अनावर झालेला आहे. तेव्हा माझं सरकारला सांगा की ताबडतोब त्या व्यक्तीवरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. नक्कीच तुम्ही म्हणताय की हे संपूर्ण प्रकरण चिघळण्यामध्ये पोलीस दोषी आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी तुम्ही काही बोलणार आहात का? पोलिसांवरती कारवाई किंवा तुम्ही काही मागणी करणार आहात का? हो, मी तेच माझं म्हणणं आहे की याचा आम्ही निषेध करतो ज्यांनी हे केलं त्याचा, आणि ताबडतोबीनं त्या सर्व व्यक्तींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. नक्कीच आनंदराजजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल. परभणीमध्ये संविधानाच्या अवमानाच्या घटनेनंतर आता आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. शहरातील रस्त्यांवरती गाड्या जाळल्या जात आहेत, टायर जाळले जात आहेत, त्याचबरोबर दुकानांची तोडफोड देखील केली जाते. कालपासूनच परभणीमध्ये अशा प्रकारचं तणावाचं वातावरण होतं. काल देखील दगडफेक करण्यात आलेली होती, काही गाड्यांची जाळपोळ देखील करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज पुन्हा परभणी शहरामध्ये हिंसा भडकलेली आहे. हिंसेचा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय. सकाळपासून परभणीमध्ये शांततेमध्ये बंद सुरू होतं, दुकानं देखील बंद ठेवण्यात आलेली होती. मात्र दुपारच्या सत्रामध्ये या बंदला, या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झालं आणि संपूर्ण शहरामध्ये जाळपोळ सुरू झालेली आहे. रस्ती या ठिकाणी गाड्यांची जाळपोळ सुरू झालेली आहे, टायर जाळले जात आहेत, दुकानं फोडली जात आहेत. अशा प्रकारच्या घटना सध्या परभणीमध्ये पाहायला मिळत आहेत. ही दोन दृश्य आपण पाहतोय. एका दृश्यांमध्ये दुकानं फोडल्याची चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे रस्त्यांवरती टायर आणि गाड्या जाळल्याच्या घटना उघडकीस येतात. या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. प्रवीण दरेकरजी, परभणीमधील ही दृश्य तुम्ही पुढारी न्यूजवर पाहतच असाल. कालपासून हे आंदोलन सुरू आहे. संविधानाच्या अवमानाच्या घटनेविरोधात हे आंदोलन शांततेत सुरू झालेलं होतं आणि नंतर त्यानं हिंसक स्वरूप प्राप्त केलेलं आहे. परभणी शहरामध्ये जाळपोळ सुरू आहे, दगडफेक सुरू आहे, दुकानांची तोडफोड सुरू आहे. सरकार म्हणून सध्या तुम्ही काय करताय? निश्चित सरकारनं याची गांभीर्य, राज्याचे मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. या देशामध्ये, या राज्यात संविधानाचा किंवा घटनेचा अपमान केलेलं कोणीच त्या ठिकाणी सहन करणार नाही.
आणि त्याच्यामुळे संबंधितांवर त्या ठिकाणी या मागे कोण आहे त्याच्यावर कडक कारवाई त्या ठिकाणी सरकार करेल हे आपल्या लक्षात येईल. प्रवीण दरेकरजी, थोड्या वेळापूर्वीच आनंदराज आंबेडकर आमच्याशी बोलत होते. त्यांनी असं म्हटलं होतं की संपूर्ण परिस्थिती हाताळण्यामध्ये पोलीस दोषी आहेत, त्यांना ती परिस्थिती हाताळता आली नाही. पोलिसांवरती, जे दोषी पोलीस आहेत त्यांच्यावरती कारवाई करणार आहात का? सरकार म्हणून तुम्ही काय आश्वासन द्याल? नाही, पोलिसांचं दोन्हीकडून मरण होतं. पोलिसांना परिस्थिती हाताळायची असते, कायदा सुव्यवस्था राखायचा असतो, वातावरणीय प्रक्षोभ होऊ नये. त्याच्यामुळे त्यांची कसरत करत असताना जर त्यांच्याकडून जाणीवपूर्वक काही दुर्लक्ष झालं असेल तर सरकार त्याची निश्चितच त्या ठिकाणी दखल घेईल आणि जर त्यांच्यावर कारवाई योग्य त्या ठिकाणी त्यांचा निष्काळजीपणा असेल तर त्याच्यावर सरकार दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करतील. दरेकरजी, मुख्यमंत्री फडणवीसांनी या संपूर्ण घटनेची दखल घेऊन काही आदेश दिलेत का? निश्चितच या सर्व गोष्टींची फडणवीस साहेबांनी दखल घेतलेली आहे आणि योग्य त्या सूचना पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत. नक्कीच. धन्यवाद प्रवीण दरेकरजी, तुम्ही पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल. परभणीमधील संविधानाच्या अवमानाच्या घटनेनंतर हिंसक आंदोलन सुरू आहे. आंदोलकांकडून जाळपोळ, तोडफोड, गाड्यांची जाळपोळ सध्या सुरू आहे आणि या संपूर्ण घटनेवरती प्रकाश आंबेडकर यांनी काय एक्सपोज केली आहे ते देखील आपण पाहूया. येत्या 24 तासात समाजकंटकांना अटक झाली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशा प्रकारचा गंभीर इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला आहे. मी सर्वांना विनंती करतो की कायदा सुव्यवस्था राखावी, अशा प्रकारचं आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी दलित संघटनांना केलेलं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे सर आपल्या सोबत आहेत. रघुनाथजी, परभणीमधील परिस्थिती ही हाताबाहेर चालली आहे, अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं. शहरामध्ये जाळपोळ सुरू आहे. काल संध्याकाळी हा प्रकार घडलेला आहे. काल संध्याकाळी हा प्रकार घडलेला आहे. त्यापैकी आरोपीला अटक केलेली आहे. गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि आता सद्यस्थितीत काही ठिकाणी दगडफेक झाली, काही गाड्या फोडलेल्या आहेत, ही गोष्ट खरी आहे. पोलीस प्रशासन कंटिन्युअसली रस्त्यावरती आहे. SRPचाही बंदोबस्त मागवलाय आणि कलम 144 जे आहे जुन्या ऍक्ट प्रमाणे, नवीन ऍक्ट प्रमाणे 163 लागू केलेला आहे. त्यामुळे SRP पण पोहोचत आहे. थोड्याच वेळात परिस्थिती नियंत्रणात येईल. मात्र तुम्ही म्हणताय काही जणांना अटक केलेली आहे. काल देखील दगडफेक झालेली होती, जाळपोळ झालेली होती, आज पुन्हा जाळपोळ होते. शहरामध्ये, बाजारपेठेमध्ये तोडफोड सुरू आहे. प्रशासन म्हणून तुम्ही काय करताय नेमकं? प्रशासन म्हणून फील्डवरती सर्व पोलीस यंत्रणा आहे. सद्यस्थितीमध्ये शांतता प्रस्थापित करणं हा प्रशासनाचा मुख्य आता भाग आहे. योग्य ते गुन्हे दाखल होऊन त्याच्यावर कारवाई निश्चितपणे होत आहे आणि शांतता कमिटीच्या बैठका त्या समाजातल्या सर्व लोकांना आपण आवाहन केलेलं आहे. स्वतः मी बैठका घेतलेल्या आहेत. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जाऊन आम्ही नक्की. मात्र तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातलात वगैरे, परिस्थिती ठीक आहे. मात्र ही परिस्थिती चिघळेपर्यंत जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही आणि पोलीस यंत्रणा काय करत होती? नाही, कारवाई सुरूच आहे. कारवाई सुरू आहे. शांतता कमिटीच्या बैठका झालेल्या आहेत. लोक फील्डवरती आहेत. त्यामुळं अतिरेक बळाचा वापरही करणं उचित नसतं. अशा वेळेस थोडं संयमाने या गोष्टी हँडल कराव्या लागतात. मात्र 163 नवीन ऍक्ट प्रमाणे लागू केलेला आहे. त्यामुळे सध्या त्याची कारवाई सुरू आहे, अंमलबजावणी सुरू आहे. नक्कीच. रघुनाथ गावडेजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिल्याबद्दल. यानंतर भाजपचे नेते रावसाहेब दानवे आपल्या सोबत आहेत. रावसाहेब दानवेजी, परभणीमध्ये अक्षरशः हिंसा उफाळून आलेली आहे. काल शांततेत सुरू झालेलं आंदोलन काल दुपारपासून हिंसक झालं. आज पुन्हा एकदा हिंसा पेटलेली आहे. या ठिकाणी जाळपोळ सुरू आहे. सरकार म्हणून सध्या तुम्ही काय करताय आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही या ठिकाणी जाणार आहात का? या भागाला भेट देणार आहात का? दुर्दैवी घटना आहे. या घटनेचं आम्ही कोणीही समर्थन करत नाही, परंतु ज्यांनी कोणी अशा प्रकारचा कृत्य केलं त्याला सरकार पाठीशी घालणार नाही. पोलीस यंत्रणा आपलं काम करते आणि गुन्हेगाराचा शोध घेऊन त्याच्यावर
अशा प्रकारचे वादविवाद किंवा जातीय घटना मला असं वाटतं कधीतरी एखाद्या वेळेस झालेल्या आहेत, परंतु एकदम मराठवाडा हा भाग कुठल्याही अशा घटनेला थारा देत नाही. तेव्हा ज्यांनी कोणी हे सगळं केलंय त्याची सरकार सखोल चौकशी करेल, त्याला शासन करेल. नक्कीच आम्ही त्या ठिकाणी जाऊ आणि माझं जनतेला आव्हान आहे की आपण सर्वांनी शांतता पाळावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ कोण्या एका समाजाचे नाही, तर ते जागतिक पातळीवरचे नेते आहेत. त्यांच्या संदर्भात अशा प्रकारची एखादी घटना घडणं हे केवळ कोण्या एका समाजाच्या साठी घातक नाही, तर या देशासाठी आणि सगळ्यांच्यासाठी घातक आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि मी आता तर मुंबईत आहे बाहेर, नक्कीच मी आल्याच्या नंतर परभणीला जाईल. जे कोणी असे घटक असतील त्यांच्यासोबत आम्ही बसून शांततेनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. नक्कीच रावसाहेब दानवेजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. परभणीमधील ही दृश्य आहेत. परभणीमध्ये सध्या जाळपोळ सुरू आहे, दगडफेक सुरू आहे, दुकानांची तोडफोड सुरू आहे, रस्त्यावरती टायर जाळले जात आहेत, गाड्या जाळल्या जात आहेत. कालपासून या हिंसेला सुरुवात झालेली होती. काल संध्याकाळी देखील अशाच प्रकारची दगडफेक तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. सकाळपासून शांततेत हा बंद सुरू होता, मात्र दुपारच्या सत्रामध्ये हे संपूर्ण आंदोलन या बंदला हिंसक स्वरूप प्राप्त झालेलं आहे.